ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 150 पासून पुढे. श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमो. तेत भूपती होते अनेक. द्रुपद द्रौपदेयादिक. हा काशीपती देक महाबाहू. त्या सैन्यात आणखी जे द्रुपद द्रौपदीचे मुलगे विशालबाहूंचा काशीपती, तेत अर्जुनाचा सूत सात्यकी अपराजित, दृष्टद्युम्न नृपनाथ शिखंडी हन. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, सात्यकी, अपराजित दृष्टद्युम्न राजा, शिखंडी, विराटादी राजे जे सेनाधिपती होते, तेही आपापले शंख सारखे वाजवू लागले. विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तेही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्म औचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. ते सर्व निनाद एक होऊन होत असलेल्या त्या भयंकर गडगडाटाने शेष कुर्म हे अकस्मात भयभीत होऊन आपल्या डोक्यावरील भूमीचा भार टाकून देण्यास पाहू लागले. तेत तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोलत, समुद्र जळ उसळत कैलासवरी. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरू मंदार पर्वत हेही झोके घेऊ लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळू लागले. पृथ्वी तळवुलतो पाहात, आकाश असे आसुडत, तेत सडा होत नक्षत्रांचा. पृथ्वी उलटी होण्याच्या बेतात आली. आकाश तुटून पडण्याच्या बेतात आले. नक्षत्रांचा पृथ्वीवर सडा पडला. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐसी एकटाळी पिटली सत्यलोकी. अरे सृष्टी बुडाली, देवांचा त्राता कुणी नाही, असे सत्यलोकामध्ये सर्व एकदम ओरडू लागले. दिहाची दिन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला, तैसा हाहाकार झाला तिही लोकी. प्रलयकाल होतो त्याप्रमाणे दिवसाच दिवस संपला. तसेच त्रैलोक्यात जिकडे तिकडे हाहाकार माजून गेला. ते देखून आदी पुरुष विस्मित, म्हणे जणे होय पा अंत, मग लोपला अद्भुत संभ्रमतो. हे पाहून आदिनारायणाला प्रलय होतो की काय असे वाटू लागले. पण तो मग तेवढाही गडगडाट थांबला आणि म्हणून विश्व सावरले, एरवी युगांत होते ओढवले, जय महाशंका स्फुरिले कृष्णादिकी. म्हणूनच सर्व विश्वरचना कायम राहिली. नाहीतर जेव्हा श्रीकृष्णार्जुनादिकांनी शंखनाद केले तेव्हा प्रलयकालच प्राप्त झाला होता. तो घोष तरी उपसंहरला, परी पडसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. तो भयंकर नाद तर लोपला, पण त्याचा प्रतिध्वनी जो राहिला होता त्याच्या योगानेच कौरवांचे काही सैन्य नाश पावले. जैसा गजघटा आतू, सिंह लोप लीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया. ज्याप्रमाणे हत्तीच्या समुदायांचा सिंह लीलेने नाश करतो, त्याप्रमाणे तो प्रतिध्वनी कौरवांच्या हृदयाला फाडू लागला. तो गाजत जव ऐकती, तव उभेची ही घालिती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तो गाजत असलेला नाद ऐकत असता उभे असलेल्यांचे धैर्य सुटू लागले व ते परस्परास सांभाळा रे सांभाळा असे म्हणू लागले. श्लोक. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजा, प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम पांडवा. अर्जुनवाच ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते, सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत, यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितां, कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे, योत्सामानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागता. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवा, ज्ञानोबा तुकाराम.
तेत बळ प्रौढी पुरते, जे महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. त्या सैन्यात पराक्रमाने व नावाने थोर गाजलेले जे महारथी वीर होते, त्यांनी आपापले सैन्य आवरले. मग सरिसेपणे उठावले, दुनवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. त्यांच्यात लढण्याचा दुप्पट हुरूप आला. याप्रमाणे दोन्हीकडील सैन्य एकमेकांशी भिडली असता ते पाहून तिन्ही लोक भयभीत झाले. त्या ठिकाणी प्रलयात जसा एकसारखा मुसळधार पाऊस पडतो, त्याप्रमाणे धनुर्धरांनी एकमेकावर एकसारखा बाणांचा वर्षाव सुरू केला. तेत बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयात जलधर अनिवार्का. ते देखील या अर्जुने संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे सेने दिटी घालीतसे. ते पाहून अर्जुनाला संतोष वाटला व त्याने लगबगीने तत्काळ सर्व सेनेकडे दृष्टी दिली. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे. पाहतो तो त्या युद्धात सर्व कौरव सज्ज झालेले दिसले. तेव्हा अर्जुनाने हळूच आपले धनुष्य उचलले. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. तेव्हा अर्जुन देवाला म्हणू लागला की हे देवा, आता लवकर रथ हाकावा व दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा करावा. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीना शेक झुंजते जे. कारण या युद्धात जे वीर लढण्याकरता आले आहेत, त्या सर्वांना घटकाभर पाहून घेऊ असं मी म्हणतो. येत आले असती आगवे, परी कवनेशी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुस्वभाव, वाटिवा विनहाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती, परी संग्रामी धीर नव्हती, हे सांगो निराया प्रती, काय संजयो म्हणे. कारण या ठिकाणी सर्वजणच आले आहेत, तरी मी कोणाशी युद्धात लढावे हे पाहिले पाहिजे. बहुधा हे कौरव फार दुष्ट व उतावळ्या स्वभावाचे आहेत. पराक्रमा वाचून युद्धाची हौस बाळगतात, आवड तर धरतात, पण युद्धात धैर्य धरून लढत नाहीत, असे धृतराष्ट्राला सांगून पुढे संजय म्हणतो. संजय उवाच, एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं, भीष्मद्रोण प्रमुखता सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति, तत्रापश्य स्थितान् पार्था पितॄन् पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा, श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धून् वस्थितान्, कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. ज्ञानोबा तुकाराम. ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेनी. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, अर्जुन असे बोलला असता श्रीकृष्णाने रथ चटकन हाकला व दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुता हाती. जेथे समोरच भीष्म द्रोणादिक असे जवळचे आप्तसंबंधी व अनेक पुष्कळ दुसरे राजे होते, तेथे रथ उभा केला. अर्जुन सर्व दळभार मोठ्या उल्हासाने पाहू लागला. तेथ स्थिर करून या रथ अर्जुनासे पाहात, तो दळभार समस्त संभ्रमेशी. मग देवा म्हणे देक देक,
हे गोत्र गुरु अशेक, तव कृष्णा मनी नावेक, विस्मो झाला. मग तो श्रीकृष्णाला म्हणू लागला, देवा पहा, हे सर्व गोत्र व गुरुजन. हे ऐकताच क्षणभर श्रीकृष्णाच्या मनात आश्चर्य वाटले. तो आपण या आपण म्हणे, येत काही कवन जाणे. हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. तो श्रीकृष्ण आपल्याशीच म्हणू लागला, हे अर्जुनाने काय मनात धरले कोणाला ठाऊक, पण काहीतरी आश्चर्य आहे. ऐसी पुढीलसे घेत, तो सहजे जाणे हृदयस्थ. परियुगासे निवांत तिये वेळी. असा थोडा पुढला विचार करून श्रीकृष्ण म्हणू लागले, तो परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी असल्यामुळे त्याला कळलेच, पण काही न बोलता गुपचूप राहिले. तव तेत पार्थ सकळ, पितृ पितामह केवळ. गुरुबंधू मातुळ देखता झाला. इतक्यात अर्जुन आपले सर्व चुलते आजे गुरुजन माऊ भाऊ मामे पाहू लागला. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले. हे सकळास ती आले तया माझी. आपले प्रेमाचे मित्र मुले असे सर्व येथे युद्धात आले आहेत असे तो पाहू लागला. सुरुजन सासरे आणि कही सखे सोयरे. कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेत. आपले निष्काम हित करते सासरे, आणखी इतर सखे सोयरे, मुलगे नातू इत्यादी अर्जुन पाहू लागला. दया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले. हे असो वडील धाकुले आदी करुणी. ज्यांच्यावर संकटात उपकार केले किंवा आपत्काळी ज्यांचे रक्षण केले, असे वडील धाकटे सर्वच आलेले पाहिले. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी. हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. अशा तऱ्हेने सैन्यात आपले गोत्रजच युद्ध करायला उभे ठाकले आहेत असे त्याने त्यावेळी पाहिले. ते तमनी गजबज जाहली, आणि आपेशी कृपा उपजली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. त्याबरोबर अर्जुनाचे मन व्याकुळ झाले व त्यामुळे अनायासे दया उत्पन्न झाली. ती उत्पन्न झालेली दयावृत्ती पाहून अर्जुनाच्या मनातील वीरवृत्तीला आपला अपमान झाला असे वाटून ती वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कुळीचिया होती, आणि गुणलावण्य आती. तिया आणखी तेन साहती सुतेजपणे. खरेच आहे, उत्तम कुळातील गुणलावण्याने संपन्न ज्या स्त्रिया असतात त्या दुसऱ्या स्त्रियांचा वरचष्मा सहन करीत नाही. नवे आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे. मग पाडे विन अनुसरे, भ्रमला जैसा. ज्याप्रमाणे नूतन स्त्रीच्या प्रेमाच्या भरात कामी पुरुष आपल्या पहिल्या स्त्रीला विसरतो व आपल्या योग्यतेची आहे की नाही याचा विचार न करता भ्रमिष्ठाप्रमाणे तिच्या नादी लागतो, तैसे की तपोबळे रिद्धी, पातळिया भ्रंशे बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी नाठवेती. किंवा तपश्चर्येमुळे वृद्धी प्राप्त झाली असता बुद्धीला भ्रम होतो व मग पहिल्या विरक्त स्थितीची त्याला आठवणही राहत नाही. तैसे अर्जुना तेत जाहले, असते पुरुषत्व गेले. जे अंतःकरण दिदले कारुण्याशी. त्याप्रमाणे अर्जुनाला त्या ठिकाणी झाले. अंतःकरणात आप्ताविषयी करुण वृत्ती उत्पन्न झाल्यामुळे अंगचा पराक्रम नाहीसा झाला. देखा मंत्रज्ञ बरळ जाय, तेत का जैसा संचार होय. तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. मांत्रिकाकडून मंत्रोच्चार करताना जर मंत्र बरोबर म्हणता आला नाही, काही चूक झाली तर तोच जसा भूताने पछाडला जातो त्याप्रमाणे अर्जुन स्वजनांच्या मोहाने पछाडला गेला. म्हणून असता धीर गेला, हृदयात द्राव आला. जैसा चंद्र करी शिंपला सोमकांतू. म्हणूनच त्याच्या ठिकाणचे धैर्य नाहीसे झाले व ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेचा सोमकांत मण्याला स्पर्श झाल्याबरोबर तो मणी पाझरू लागतो, त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त पाझरू लागले. तया परी पार्थ
अति स्नेहे मोहित. मग सखे दासे बोलत श्री अच्युतेशी. अर्जुन असा स्वजनांच्या प्रेमाने अतिव्याकुळ झाला असता खिन्न अंतकरणाने भगवंतांना बोलू लागला. अर्जुन वाच. दृष्टमेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं. छिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. गाण्डीवं संसृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मना. ज्ञानोद्भव तुकाराम. ओवी. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा. तव गोत्रवर्ग आगवा देखिला येत. अर्जुन म्हणतो, देवा पहा, मी युद्धात जमलेल्या सर्व लोकांना पाहिले, परंतु हे सर्व आप्तजन आहेत असेच दिसून राहिले. हे संग्रामी उदित झाले असती कीर समस्त. पण आपण या उचित केवी होय. हे सर्वजण युद्धाला सज्ज झाले आहेत खरे, पण हे युद्ध करणे आपल्याला योग्य कसे होईल? येणे नावे चिनेनो काही, मजा आपण पे सर्वता नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. आप्तांशी युद्ध हे शब्दच मनात आल्याबरोबर माझे मला भान राहत नाही व माझे मन व बुद्धीही ठिकाणावर राहत नाही. देखे देह कापत, तोंडासे कोरडे होत. विकळता उपजत गात्रांशी. देह थरथर कापून राहिला, तोंडाला कोरड पडली, सर्व अवयव शिथिल झाले. सर्वांगा कंटाळा आला. अतिसंताप उपजला. तेथे बेंबळ हात गेला गांडीवाचा. सर्व शरीरावर काटा उभा राहिला. मला माझाच संताप येत आहे. गांडीव धनुष्य धरलेला हात ढिला पडला. तेन धरतची निष्ठले, परीने नेचे हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले, मोहे येणे. म्हणून ते धरता येत नाही व हातातून निष्ठून खाली पडते. पण हातातून पडलेले कळलेही नाही. अशा रीतीने माझे मन स्वजनांच्या प्रेमाने घेरले आहे. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जे काही वज्रापेक्षाही फुटण्याला भयंकर कठीण असेल, त्यापेक्षाही हा स्वजनांचा मोह निवृत्त होण्याला अत्यंत कठीण आहे. जेणे संग्रामी हर जिंतिला, निवात कवचाचा ठाऊ फेडिला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षमा माझी. हे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकराला जिंकले, निवात कवच नावाच्या राक्षसांचा फडशा पाडला, त्या अशा पराक्रमी अर्जुनाला क्षणामध्ये मोहाने ग्रासले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान प्रिय हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. पवनसुत हनुमानजी महाराज प्रिय हो. सद्गुरु भगवान प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.